आंदोलन चालू आहे, सगळ्या समाजाचे लोक या ठिकाणी आंदोलन करतायत, विद्यार्थ्यांना पैसे दिले जात नाही. अजित पवार म्हणतायत निधी दिला, मग तुम्ही आज पाठिंबा दिलाय. मुळात महाराष्ट्र राज्याची ओळख रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजीराजे, फुले शाह आंबेडकर या नावाने महाराष्ट्र राज्याची ओळख आहे. तरी सुद्धा आज जर पाहिलं तर पीएचडी झालेले विद्यार्थी, संशोधक विद्यार्थी आहेत, ते ज्या संस्था आहेत महाराष्ट्र राज्यामध्ये विविध संस्था आहेत, आरटी आहे, सारथी आहे, महाज्योती आहे, अमृत आहे, आरटी आहे, या सर्व संस्थांना अजूनपर्यंत जाहिरात सुद्धा करा ह्या महायुती सरकारने काढले नाही. मुळात हे महायुती सरकार शिवाजी महाराज, फुले शाह आंबेडकर या विचाराच नाही म्हणून तर जाहिरात नाही काढली. हे सरकार गोळवळकर आणि हेडगेवार यांच्या विचाराचं आहे. त्यामुळे सरकारने अजूनपर्यंत बहुजनांसाठी जाहिरात सुद्धा काढलेली दिसत नाही. आज जर पाहिलं तर सारथीला 2 वर्षाची जाहिरात नाही, बार्टीला तर 3 वर्षाची जाहिरात नाही, महाज्योतीला 2 वर्षाची जाहिरात नाही, अमृतला आणि आरटीला त्यांचं मला वाटतं धोरणच अजून सिद्ध झालेलं नाही. त्यामुळे त्यांची सुद्धा जाहिरात नाही. काही चाललंय का राज्यामध्ये आज आंदोलन चालले होते. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे, ओबीसी आरक्षणाचा धक्का न लागता, ठीक आहे, सगळ्या गोष्टी मान्य. परंतु आज जे मुलांनी क्रांती केली, आज सर्व समाजाची मुलं एकत्र येऊन आंदोलन करतात आणि मागणी करतात की आमच्या संशोधक विद्यार्थ्यांना स्टायफंड द्या. का दिलं जात नाही. माझी मुळात मागणी आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये मोठे नेते जरांगे साहेब आणि हाके साहेब यांना मी विनंती करतो, या आंदोलनाला आता भेट द्या. या आंदोलनाला तुम्ही भेट दिली पाहिजे, कारण आपण समाजाचे आंदोलन करतो, केलीच पाहिजे. परंतु हा बहुजन समाज आहे. महाराष्ट्र हा शिवाजी राजे, फुले शाह आंबेडकर यांच्या नावाने ओळखला जातो. त्यामुळे मी विनंती करतो की दोघांनी आंदोलनाला भेट द्या. दुसरी माझी मागणी आहे, भुजबळ साहेब तर मंत्री आहेत, स्वतःला मोठमोठ्या गप्पा मारतात ते फुले शाह आंबेडकरांचा महाराष्ट्र, मी फुले शाह आंबेडकरांच्या विचाराचा. भुजबळ साहेब, मी तुम्हाला मागणी करतोय, भेट द्या. आणि भेट देता येत नसेल तर मंत्रिपदाचा राजीनामा द्या. का देत नाही मंत्रिपदाचा राजीनामा? या मुलांना महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना मिळत नाही ना. महायुतीचे विद्यार्थी पण बसलेत. आणि आदरणीय दादांना तर मी मागणी करतोय, दादा आपण प्रत्येक वेळोवेळी सांगता की मी स्वतः फुले शाह आंबेडकर विचाराचा आहे. मी आपल्याला मागणी करतोय, दादा आपण खरंच फुले शाह आंबेडकर विचाराचे आहात. बहुजनांची मुलं इथं मरायला लागलेली आहेत, बहुजनांची मुलं उपोषण करतात. आज 3रा दिवस आहे. आदरणीय दादा आपण पुण्याचे पालकमंत्री आहात. मी मागणी करतोय, आजच्या आज तुम्ही जाहीर करा, नाही तर उद्यापासून दादा, आदरणीय दादा, मी स्वतः या आंदोलनामध्ये येऊन बसणार आहे, एवढं सांगितो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.